संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठ्या आनंदाने आणि भक्तिमय वातावरणात सातारा जिल्ह्यात पाडेगाव येथे आगमन झाले। फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिभजनात तल्लीन होऊन संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा भक्तिरसात चिंब न्हाऊन निघाला। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होताच जिल्ह्याच्या वतीने पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर प्रिया शिंदे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले, सोनिया जयकुमार गोरे, वाईचे प्रांत अधिकारी योगेश खरमाटे यांनी पुष्पार्पण करून स्वागत केले। पोलीस बँड पथकामार्फतही विविध वाद्यांची धून वाजवून स्वागत करण्यात आले। नमस्कार। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या सोहळ्याचं स्वागत आता माननीय नामदार शंभूराज देसाई, माननीय नामदार शिवेंद्रसिंह राजे, माननीय नामदार मकरंद पाटील आणि इतर सर्वच सन्माननीय लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सातारा जिल्ह्यामध्ये पाडेगाव येथे केलेलं आहे। आज माऊलींचं लोणंद येथे मुक्काम असणार आहे आणि नंतर तरडगाव, फलटण आणि बरड येथे मुक्काम केल्यानंतर 19 तारखेला माऊली पंढरपूरकडे प्रस्थान करतील। सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने, जिल्हा परिषदेच्या वतीनं माऊलींच्या सेवेमध्ये आरोग्य व्यवस्था असणार आहे, पाणी पुरवठ्याची व्यवस्था असणार आहे, स्वच्छतेची व्यवस्था केलेली आहे, महिला आणि लहान मुलांची व्यवस्था केलेली आहे। जर्मन हँगरच्या माध्यमातून माननीय नामदार जयकुमार गोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांना विसावा घेण्यासाठी व्यवस्था केलेली आहे। त्याचबरोबर चरणसेवा या मागच्या वर्षीपासून सुरू आहे की जे वारकरी दिवसभर चालून थकलेले असतात त्यांच्या सेवेचा आनंद आपल्या जिल्ह्यातील जे काही व्हॉलंटियर्स आहेत त्यांना मिळणार आहे। या वर्षीची वारी ही अतिशय आनंदामध्ये त्याचं आगमन झालेलं आहे। मला खात्री आहे की पुढील 4 दिवसामध्ये सातारकर नागरिक या वारीच्या सेवेमध्ये कुठलीही कसर सोडणार नाहीत आणि ज्यावेळेस जिल्ह्यातून वारी प्रस्थान करेल त्यावेळेस ही वारी आरोग्यदायी, निर्मल वारी आणि कुठल्याही अपघात विरहित वारी होईल याची आम्हाला खात्री आहे।
मध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा. इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस. पात्रता 10वी 12वी एसटी पासची सोय. पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा. 98 220 97071. 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, सातारा. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.